परभणी जिले के पाथरी विधानसभा में राजेश दादा विटेकर जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार गढ़ से खड़े हुए हैं और उनके प्रचार के लिए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार खुद प्रचार के लिए मानवत यहां पर आए थे। हजारों की तादाद में उनके उनके चाहने वाले राजेश दादा विटेकर के चाहने वाले इस जाहिर सभा में पहुंचे थे और अजीत दादा पवार ने राजेश दादा विटेकर जो कि अभी मौजूदा विधान परिषद के आमदार भी है और अभी वो पब्लिक से चुनकर आना चाह रहे हैं और पब्लिक के बीच आकर वो राष्ट्रवादी घड़ी इस निशान पर अपना वोट मांग रहे हैं। और क्या राजेश दादा विटेकर पाथरी विधानसभा से चुनकर आएंगे और क्या आज महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार ने कहा है, आज की इस जाहिर सभा की आप कुछ झलकियां देखिए। उमेदवार आमदार राजेश दादा उत्तमरावजी विटेकर या ठिकाणी या सभेला संबोधित करतील। आदरणीय राजेश दादा 98 पाथरी विधानसभेचे मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत लोकप्रिय कार्यक्षम कार्यकुशल निर्भीड जनतेचा आशीर्वाद लाभलेले सन्माननीय राजेश दादा विटेकर, आप आगे बढ़ो। 98 पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी तथा प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तथा मित्र पक्षाचे सर्व आमचे महायुतीतील पदाधिकारी, आजच्या या प्रचार सभेला उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी, आमचे सर्व वडीलधारी मंडळी, सर्व माझे तरुण बंधू भगिनींनो, आज आपल्या इथे आदरणीय दादा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक लोकांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की मी विधान परिषदेला सदस्य असताना, विधान परिषदेला आमदार असताना विधानसभेची निवडणूक का लढत आहे। अनेक कॉर्नर बैठका आपल्या या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत, गावोगाव आम्ही सभा घेतलेल्या आहेत, जवळपास 50-60च्या वर गाव आम्ही केलेली आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याचा खुलासाही या ठिकाणी केलेला आहे की या पाथरी विधानसभा मतदारसंघात मध्ये आणि आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 4 विधानसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये 2 अगोदरच भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी त्यांचे सिटिंग आमदार होते। राहिलेल्या 2 मध्ये एक पाथरी आणि परभणीमध्ये महायुतीच्या वर निर्णय झाला। आमच्या सर्व श्रेष्ठींनी महायुतीचा निर्णय घेतला आणि पाथरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देऊ केली। दादांनाही त्याचा प्रश्न होता की राजेशला आताच आमदार केले, या विधानसभेला पुन्हा कसं काय उभा करायचं, म्हणून आम्ही पर्याय म्हणून अनेक लोकांचा शोध घेतला, अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी पुढे केलं, ज्यामध्ये आम्ही प्रामुख्याने माजी आमदार मोहनराव फडांचा विचार केला। मोहनराव फडचा विचार केल्यानंतर दादांकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो। धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी साक्षीला होते, पंकज आंबेगावकर होते, डॉक्टर अंकुश लाड होते, परंतु निर्णय व्हायला आणि एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडायला आणि त्यांना डॉक्टरकडे मुंबई हॉस्पिटल येथे ऍडमिट करायला ही परिस्थिती उद्भवल्या कारणानं पुन्हा आम्ही हरिभाऊ लहानेंना विचारलं, डॉक्टर लाडना विचारलं, चंद्रकांत राठोडांना विचारलं, विठ्ठलराव सुरेशींना विचारलं, अनेक भावनाताईंना विचारलं की विधानसभेची निवडणूक आपण लढावी, परंतु प्रत्येकाने त्या ठिकाणी नकार दिला। दादांनी पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वे केले, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वे केले, शिवसेनेनं त्या ठिकाणी सर्वे केले, परंतु सर्वेमध्ये जे नाव आले त्यामुळे दादांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं आज ही विधानसभेची सीट, ही विधानसभेची निवडणूक मला या ठिकाणी लढवावी लागली आणि आपल्या समोर आज या ठिकाणी उमेदवार म्हणून मी उभा आहे। म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हा खुलासा या ठिकाणी मी आपल्या समोर केलेला आहे। कोणाच्याही नकारात्मक प्रचाराला, कोणाच्याही विचारी प्रचाराला आपण कोणीही कृपया बळी पडू नये आणि हा खुलासा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी केल्या कारणाने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी सांगाव्यात। आज पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी आपल्या पाथरीसाठी, परभणीसाठी भरपूर असं काही देणं दिलेलं आहे। विकासाच्या माध्यमातून अनेक कामं आपल्या भागामध्ये दादांच्या माध्यमातून केलेले आहे आणि याच कामाच्या जोरावर आज आम्ही ही विधानसभेची जागा आणि ही विधानसभेची निवडणूक लढत आहे। जायकवाडी ते विष्णुपुरी दरम्यान गोदावरी नदीवर
अनेक बंधारे त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये नात्रा सावंगी आहे, ढालेगाव आहे, तारुगावन आहे, मुदगल आहे, मुळी आहे. हे 5 पैकी मुळी गंगाखेडला सोडता तर नात्रा ते मुदगल हे 4 बंधारे आपल्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. मुळीचं बॅकवॉटर सोनपेठ तालुक्यातल्या या पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या जवळपास 20 खेड्यांना त्याचा बॅकवॉटरचा फायदा होतो. आणि या घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आमच्या या भागातला शेतकरी, आमच्या या भागातला सर्वसामान्य शेतकरी अत्यंत पाण्याच्या सिंचनाखाली, आर्थिक समृद्धीच्या खाली त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम हे क्षेत्र त्या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय दादांच्या माध्यमातून आज दादांना मी विनंती या ठिकाणी करत आहे की गोदावरी नदी आहे, दुधनाचा काठ आहे, या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु दादा, मतदारसंघातील बहुतांश भाग पाण्याखाली आला असला तरी गोदावरीच्या डाव्या बाजूने वाहणारा पैठणचा डावा कालवा व निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या बाजूने वाहणारा उजवा कालवा या दोन्ही भागांच्या मध्ये असणारा उंचवट्याचा भाग आहे दादा, ज्यामध्ये 54 गाव आहेत. आणि त्या 54 पैकी 42 गाव या मानवत तालुक्यातल्या, या परभणी भागातल्या आमच्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये स्थित आहेत. त्या भागामध्ये आजही पाण्याची समस्या तीव्र आहे. शेतीसाठी तिथे शाश्वत पाण्याची सुविधा नाहीये. या सर्व गावांना पाण्याची सुविधा आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला. एक महत्वाकांक्षी प्रकल्प जर आपण त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने जर प्रयत्न या ठिकाणी केला, उपसा सिंचन पद्धतीने त्यांना पाण्याची शाश्वत सुविधा उपलब्ध करून दिली, तर निश्चित या 42 आणि 12 अशा 54 गावांना त्या भागामध्ये पाण्याची मुबलकता होऊन ते सर्व क्षेत्र सिंचनाखाली येऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे, सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे. आणि हा भाग निश्चित संपूर्ण भाग सिंचनाच्या खाली येणार आहे. सदरील प्रस्ताव दादा आमच्या काही माहितीच्या आपल्या सर्व प्रमुखांनी तयार केलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केलेला आहे. आणि त्यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयाची ही योजना आहे. 1600 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च येणार आहे दादा. तर माझी विनंती आपल्याला हे सर्व 54 गावं सिंचनाखाली आणण्यासाठी आपण धोरणात्मक त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. आणि ज्यामध्ये गोदावरीच्या नदीवर आणखीन एक बंधारा आणि दुधना नदीवर आणखीन एक या ठिकाणी बंधारा बांधला, त्या माध्यमातून हा क्षेत्र जर घेतलं तर निश्चित या भागामध्ये सिंचनाच्या माध्यमातून मोठा फायदा आमच्या सर्व भागाला होणार आहे. अधिक न बोलता दादा, सर्वात मोठा प्रश्न या भागामध्ये, या पाथरी तालुक्यासाठी आहे. गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना सारखा कारखाना या मराठवाड्यातला प्रथम कारखाना आहे सर. हा कारखान्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू असलेला कारखाना या विद्यमान आमदाराच्या माध्यमातून राजकारण त्या ठिकाणी होऊन हा कारखाना देशोधडीला लावलेला आहे दादा. आणि तो कारखाना देशोधडीला लावल्याच्या नंतरही आज अनेक लोकांनी हा कारखाना विक्री केलेला आहे. आज हा अदानी ग्रुपकडे हा कारखाना गेल्याची माहिती या ठिकाणी आमच्या सर्वांसमोर आलेली आहे. मी विनंती आपल्या दादांना आपल्याला करतोय की हा कारखाना, या कारखान्याचं जर गाळप क्षमता आपण या ठिकाणी वाढवण्यासाठी सूचना केली तर त्या ठिकाणी आमच्या सर्व या भागातील राहणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना, तिथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चित एक आर्थिक क्रांती निर्माण होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी होईल आणि आमचा संबंध शेतकरी चांगल्या पद्धतीने गुणागोविंदांना सुजलाम सुफलाम पद्धतीने त्या ठिकाणी नांदेल. दुसरा विषय याच कारखान्याचा आहे दादा, 892 कर्मचाऱ्यांचा वेतनाचा विषय आहे. 892 कर्मचाऱ्यांचं वेतन मागच्या 20 वर्षापासून थकीत आहे. करोडो रुपयाचं वेतन त्या ठिकाणी थकीत आहे. आणि आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आपण जर त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि MSC बँकेच्या माध्यमातून जर थोडं लक्ष दिलं दादा, तर जवळपास 892 कुटुंबामध्ये निश्चित त्यांचा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल आणि त्या सर्व कुटुंबांमध्ये आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी निर्माण होईल. अनेक गोष्टी आहेत दादा, आम्ही कॉर्नर सभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही या गोष्टी मांडतच आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही आपण योजना आमच्या राज्य या संबंध महाराष्ट्रासाठी राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या माध्यमातून आपण तर सांगणारच आहोत, परंतु अनेक काही गोष्टी आहेत दादा आपल्या माध्यमातून झालेल्या आहेत. साईबाबा संस्थानला आपल्या माध्यमातून 100 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. हे देत असताना दादा या भागामध्ये अनेक क्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र योजना, अनेक तीर्थक्षेत्र आहेत ज्यामध्ये आम्हाला भविष्याच्या काळामध्ये आमच्या पोखर्णी सारखं नरसिंह देवस्थान आहे, अत्यंत जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानाला सुद्धा आम्हाला राज्यावर देशाच्या नकाशावर नेण्यासाठी आपली त्या ठिकाणी गरज आहे. या भागामध्ये अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत, अनेक आमच्या सहकार विभागाचे प्रश्न आहेत, अनेक शिक्षणाचे प्रश्न आहेत, अनेक सिंचनाचे प्रश्न आहेत. दादा नम्र विनंती करतो की माझ्या माध्यमातून मी अनेक या उमेदवारीच्या माध्यमातून मी आश्वासने या ठिकाणी देत आहे.
हे देत असताना मात्र निश्चित या सर्व जनतेचा विश्वास माझ्यापेक्षा तुमच्यावर आहे आणि ही सर्व जनता, या सर्व मायमावल्या, हे सर्व शेतकरी, हे सर्व तरुण वर्ग आपलं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत. कारण तुमचा वादा सर्व महाराष्ट्राला माहित आहे. आपण ठरवलं होतं की लोकसभेची उमेदवारी आपण मला देणार आहात, परंतु काही कारणास्तव आपल्याला थांबावं लागलं आणि तुम्ही सांगितलं तुला थांबावं लागेल. आम्ही किंतु परंतु नांदताना आम्ही थांबलोत, परंतु त्याचं फळ दादा त्या ठिकाणी आपण परभणीला आलात आणि शब्द दिला की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये मी राजेशला विधिमंडळाचा सदस्य बनवेल. मी जाहीर या ठिकाणी आमच्या सर्व जनतेला सांगतोय की दादांनी 6 महिन्यात सांगितलं होतं, परंतु दादांनी हे 3 महिन्यात करून दाखवलेलं आहे. म्हणजे तुमचा वादा लाभ आणि बळ, तुमचा वादा जी आहे या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. एकदा तुम्ही ठरवलं तर निश्चित ते पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे. पण आमच्या या मागण्या आम्ही जनतेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जात आहेत. आमच्या या अपेक्षा आहेत या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये, या परभणी जिल्ह्यासाठी या सर्व मागण्या आणि हे सर्व कामं आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या सहकाराची, तुमच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी आम्हाला गरज आहे. कारण तुमचं नेतृत्व या महाराष्ट्राला संबंधांना माहिती आहे की दादांनी एकदा ठरवलं तर निश्चित या भागामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी दादाच्या माध्यमातून करू शकतो. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या मागण्यांच्या बाबतीत आपण विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण आपण मार्गी लावाव्यात. या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळी आहेत, माझ्या सर्व मायमावल्या आहेत. आपण सर्व दादांना ऐकायला आहेत म्हणून मी काही गोष्टीवर या ठिकाणी बोलणार नाही, परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत. अल्पशा आमच्या आमंत्रणाला आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. म्हणून विनंती करतो की आपण विधानसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे जात आहोत. 5 वर्षासाठी आपण आपला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देत आहोत. हे लोकप्रतिनिधी निवडून देत असताना निश्चित प्रत्येकाच्या कार्याचा त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी निरीक्षण केलं पाहिजे. प्रत्येकाच्या कार्याचा तुम्ही लेखाजोखा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. अनेकांना तुम्ही 5-5 या मतदारसंघातून, या जिल्ह्यातून संधी दिलेली आहे. अनेकांना 17-17 वर्ष या ठिकाणी संधी दिली आहे. म्हणून मी आपल्याला हात जोडतो, नम्र विनंती करतो की दादा माझ्यासोबत आहे, दादाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि आज मी जे काही आहे ते केवळ दादा, अजितदादा आणि दादा यांच्यामुळे आहे. त्यांच्या समोर आणि त्यांच्या साक्षीनं तुम्हाला सर्वांना शब्द या ठिकाणी देतो की उद्याची 20 तारीख अत्यंत महत्वाची आहे. उद्याच्या 20 तारखेला तुमचा लोकप्रतिनिधी तुम्हाला निवडायचा आहे आणि हे लोकप्रतिनिधी निवडत असताना मी तुम्हाला नम्र विनंती करतो की या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहे. कारण आज आपण 3दा तुम्हा सर्वांना मी बोलवलंय, पाथरीला आम्ही फॉर्म भरायला बोलवलंय. एवढ्याच संख्येने आपण सर्व उपस्थित आहात. आम्ही प्रचार सभेला प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलं होतं, याच संख्येने आपण त्या ठिकाणी आहात. पण आज मात्र अनपेक्षितपणे दादांना ऐकायला आपण एवढ्या मोठ्या संख्येने आहात की मला सुद्धा वाटलं नाही की आपलं एवढं मोठं पाठबळ माझ्यासारख्याच्या पाठीशी असेल. म्हणून विनंती करतो की दादाच्या समोर तुम्हाला शब्द देतो की हे 8 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. 20 तारखेला तुम्ही सर्वांनी माझ्या सर्व मायमावल्यांनी त्या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावे, मला मदत करावं. माझ्या सर्व वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद द्यावे, मला मतदान करावं. माझ्या सर्व जमलेल्या तरुण बांधवांना विनंती करतो की तुमचा एक तरुण भाऊ या ठिकाणी उभा आहे. तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी एक संधी द्यावी. अनेकांना तुम्ही 5-5दा संधी दिली आहे, अनेकांना तुम्ही 3-3दा संधी दिलेली आहे. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करण्यासाठी, मी जरी परिषदेत असेल पण व्यापक पद्धतीनं काम करायचं असेल, जनतेचं काम करायचं असेल, जनतेत जाऊन काम करायचं असेल तर जनतेतून निवडून येणं आवश्यक आहे. म्हणून आज मी जनतेतून ही निवडणूक लढवत आहे. तुम्हाला सर्वांना विनंती करतो की 20 तारखेला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या, तरुणांनी मला सहकार्य करा. निश्चित या संधीचं तुमची सेवा केल्याशिवाय मी सोनं करणार नाही, अशा पद्धतीचा मी माझ्या दैवताच्या समोर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शब्द देतो. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कदापि मी विश्वासघात करणार नाही. तुमच्या शब्दाला, तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुमचे शब्द या ठिकाणी सभेमध्ये मांडून त्याच्यावर निकाल लावून घेण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या सहकार्याची त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी एक संधी द्या. अनेकांना संधी दिलेली आहे, एक संधी या ठिकाणी तुम्ही द्या. हे संधीचं सोनं तुमची सेवा केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढंच बोलतो. आणि मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की ही संधी मला आपण 20 तारखेला द्यावी, एवढं बोलतो. आणि माझं लांबलेलं मनोगत एवढंच या ठिकाणी बोलतो. अनुक्रमांक 1 बॅलेट पेपरवर अनुक्रमांक 1 आहे राजेश उत्तमराव विटेकर. त्या नावासमोर असलेलं घड्याळीचं चिन्ह आणि त्या घड्याळीच्या चिन्हासमोर असलेलं बटन आपण त्या ठिकाणी दाबावं आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला त्या ठिकाणी निर्माण करून द्यावी, एवढंच बोलतो. आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अजितदादांच्या शब्दावरती तुम्ही अनेक वेळेस त्याग केला. यानंतर
महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अजितदादा पवार या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचे निर्णय घेणारे, जनतेच्या मनात अधिराज्य गाजवणारे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला मतदान होणार आहे आणि त्या मतदानाच्या निमित्तानं आम्ही 288 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये आपल्या पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी हा एवढा मोठा मतदारसंघ आणि या मोठ्या मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही राजेश उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या घड्याळाच्या चित्रावर आपण आपला बहुमोल शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याकरता मी आपल्या पुढे उभा आहे. मराठवाड्याला, महाराष्ट्राला संत महात्मे महापुरुषांची गौरवशाली अशा प्रकारची परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या विचारांवरच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे. आपले परभणी जिल्हा देखील ही संतांची भूमी, संत जनाबाई साईबाबा यांनी दिलेल्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. या महामानवांना मी सुरुवातीलाच वंदन करतो. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना देखील वंदन करतो. या पाथरीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आपण प्रचंड संख्येने, त्याच्यामध्ये माझ्या मायबाऊली आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझे बांधव आहेत, आमचे तरुण तरुणी आहेत, वडीलधारी आहेत आणि पत्रकार मित्र देखील आहेत. आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा, शिवसेना, RPI, आठवले आणि इतर घटक पक्षांचे सर्व आजी माजी सन्माननीय पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं दादासाहेब टेंगसे आणि बाळासाहेब रणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं स्वागत देखील करतो आणि त्या सर्वांना आगामी काळामध्ये आपला योग्य मान आणि सन्मान हा आमच्याकडनं ठेवला जाईल अशा प्रकारचं आश्वासित देखील करतो. बंधू भगिनींनो, निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालतात. वेगवेगळे देशातले नेते, राज्यातले नेते आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतायत. आज इथं येत असताना मला या सभेच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण एवढ्या प्रचंड संख्येने जमला, त्याच्याबद्दल उमेदवारी कशी द्यावी लागली ह्याचा सुरुवातीलाच उल्लेख माझा सहकारी राजेश विटेकरनी सांगितलेले, त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. परंतु महायुतीनं राजेश विटेकरांच्या रूपाने एक सक्षम, एक तरुण उमेदवार दिलेला आहे. राजेशच्या रूपानं राजकारण, समाजकारणाचा चांगला अनुभव असलेला, एक तळमळीनं काम करणारा लोकप्रतिनिधी ह्या पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणीची काही गावं ह्या मतदारसंघाला मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे. महाराष्ट्र माझ्या शब्दावर विश्वास ठेवतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजेशला मी परभणी लोकसभा मतदारसंघातनं तयारी करायला सांगितलेली होती. मात्र काही कारणानं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र बसलो आणि तिथं रासपाला आमच्या महादेव जानकरांच्या रूपाने ही जागा द्यायची ठरलं आणि त्या राजेशला मी थांबायला सांगितलं. त्यानं सुद्धा कोणताही खळखळ न घालता माघार घेतली आणि त्यावेळेस मी त्याला संधी देतो पुढं अशा प्रकारचा शब्द दिलेला होता. अवघ्या काही महिन्यात मी त्याला आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आमदार केलं. दिलेला शब्द मी पाळला. मात्र तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आता आपल्याला सन्मानाने
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचंय, त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहावं अशा प्रकारची विनंती देखील मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करतो. आम्ही यावेळेस जाणीवपूर्वक म्हणजे एकनाथरावांनी उमेदवारी कशा दिल्या, आमच्या देवेंद्रजींनी कशा दिल्या हे आपल्याला माहिती आहे, पण मी आजही माझ्या मानवतच्या सभेच्या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे. सर्वांच्या मध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे, एकमेकाच्या बद्दल जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही देशाचं, कुठल्याही राज्याचं, कुठल्याही जिल्ह्याचं भलं झालं नाही, हा आपण अनुभव घेतो. माननीय आपण सगळ्यांनी बघितलंय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्या काळामध्ये 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांच्यामध्ये सगळे लोक होती, कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नव्हता. परंतु रयतेचं राज्य कशा प्रकारचं असू शकतं ह्याची इतिहासामध्ये नोंद ही छत्रपतींनी त्या ठिकाणी केलेली आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी देखील सोशल इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे. मला ज्या जागा मिळाल्या त्याच्या 10% जागा मी मायनॉरिटीला म्हणजे माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या. मी 12.5% जागा माझ्या शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीयांना दिल्या. 12.5% जागा माझ्या आदिवासींना म्हणजे शेड्यूल ट्राईबला दिल्या आणि 10% जागा ह्या माझ्या महिला भगिनींना दिल्या. अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला मी जाहीर भाषणात फक्त सांगत नाही, मी सोशल इंजिनिअरिंग करतो, मी कृती देखील तशा पद्धतीनं करतो. तरुणांना देखील राजेश विटेकरच्या रूपाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. पलीकडं तुम्ही बसमतला बघितलं तर तिथं राजू नवघरे, कितीतरी तरुणांची नावं मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो. परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, मी माझी जबाबदारी पार पाडत असताना काही इथले देखील प्रश्न आहेत. मी प्रत्येक माझ्या उमेदवारांच्या मतदारसंघाचा एक वेगवेगळा जाहीरनामा दिलेला आहे की उद्या आमचा उमेदवार महायुतीचा निवडून आल्यानंतर काय करणार आहे, काय त्याचं विजन आहे, काय पक्षाची भूमिका आहे, काय महायुतीची भूमिका आहे. आणि राज्याचा जर जाहीरनामा मी देतोच तो तुम्ही पाहिलाय. त्या प्रकारे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार या नात्याने या राजेश उत्तमराव विटेकरांचा हा पाथरीचा वादा हा मी त्या ठिकाणी दिलेला आहे. मी तुम्हाला लेखी दिलेला आहे. या परिसरामधले रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. मित्रांनो, काम करताना पैसे दिल्यानंतर काम करायचं असतं, पैसे देऊन काम न करता बिलं काढायची नसतात. त्याच्यामध्ये दिलेला पैसा हा तुमच्या भल्या करता दिलेला आहे. आज मात्र इथं जे प्रतिनिधित्व करत होते, मी सहज येताना राजेशला आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना विचारत होतो, प्रतापरावांना, इतरांना, की बाबा काय परिस्थिती आहे, किती 5 वर्षामध्ये निधी आणला. ठीक आहे, 2.5 वर्ष त्यांची सत्ता नव्हती, 2.5 वर्ष तर इथल्या विद्यमान आमदारांची सत्ता होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. मग किती कामं या मतदारसंघात झाली? बहुतेक जण म्हणतात काही कामं झाली नाही. आपण लोकप्रतिनिधी कशा करता निवडून देतो? पाठपुरावा करण्याकरता, जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता, सातत्याने जनतेशी जनसंपर्क साधण्याकरता निवडून जायचं आणि परत लोकांच्याकडे डुंकून बघायचं नाही, अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी नसावा. आज इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. आता एक तरुण राजेशच्या रूपाने प्रतिनिधी दिलेला आहे. राजेशला त्याचे वडील उत्तमराव विटेकर हे देखील ह्या भागातनं आमदार म्हणून निवडून गेलेले होते. माझा त्यांचा परिचय होता. मी गेले 30-35 वर्ष समाजकारण राजकारण करतो. मला समाजकारण राजकारण करत असताना कोणाला दुखवायचं नाहीये. आम्ही सर्वांना कसं बरोबर घेऊन जाता येईल. मला माहिती आहे हा मतदारसंघ अनेक जाती धर्माच्या लोकांनी एक सजलेला वेढलेला मतदारसंघ आहे. इथं मायमाऊली एवढ्या संख्येने
आम्ही यावेळेस आम्हाला लोकसभेला जरा झटका बसला. लोकसभेला फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी सांगितलं आमच्या मागासवर्गीय समाजाला अब की बार 400 पार. त्यांना कशा करता पाहिजे 400 पार? 250 जागा आल्या तरी सरकार यांचं येतं. ह्यांना जास्त पाहिजे संविधान बदलला, ह्यांना जास्त पाहिजे घटना बदलायला, ह्यांना जास्त जागा पाहिजेत आरक्षण बदलायला, ह्यांना आणखीन काहीतरी यांच्या डोक्यामध्ये वेगळं खोटा प्रचार केला. आम्ही सांगून दमलो बाबांनो, सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना आणि संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. परंतु दुर्दैवाने आमचं ऐकलं नाही. आता 4-5 महिने झाले. काय घडलं? आज आपण संविधानाचा आदर करतो. आपण न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधान दिलंय, तिच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली, दुसऱ्या हातात तराजू दिलेला. एवढा संविधानाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना एक आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. अतिउत्तम अशा प्रकारचं जगातलं आपलं संविधान आहे आणि त्या संविधानामुळं आपला एवढा मोठा 18 पगड जातीचा भारत देश हा एकत्र राहिलेला आहे. हे आपल्याला मानवतकरांनो, पाथरीकरांनो, परभणीकरांनो, सोनपेठकरांनो नाकारता येणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे आणि त्याच्यामुळं कुठेही आरक्षण त्या ठिकाणी काढायचा, कुठेही त्या बाबतीमध्ये संविधान बदलायचा, घटना बदलायचा संबंध येत नव्हता. स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी, मी गेलो होतो, मी एनडीएचा घटक आहे, तिथं राष्ट्रपती भवनात टेबलवर संविधान ठेवलेलं होतं. पंतप्रधानांनी पहिलं संविधानाच्या पुढं नतमस्तक झाले आणि नंतर त्यांनी देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हे उघड्या डोळ्यांनी आपण बघितलं. आताही पुन्हा विरोधी पक्षाचे नेते येतात आणि मुंबईला संविधान दाखवतात. मला तर पत्रकारांनी सांगितलं ते कोरं आतमध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं. अरे तुम्ही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थट्टा करता, चेष्टा करता, संविधानाचा अनादर करता. आणि काँग्रेसवाल्यांनी तर बोलूच नाही. त्यांनी त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याच्या ऐवजी 2दा पराभूत करण्याचं काम केलं. आता त्यांना पुळका आलाय, कारण माहिती आहे आंबेडकरवादी जनता प्रचंड मोठी आहे आणि त्यांची नाराजी नको म्हणून हे असे काहीतरी नौटंकी यांची चाललेली. ही गोष्ट लक्षात घ्या. मी शब्दाचा पक्का आहे, मी खोटं कधी सांगणार नाही. एक वेळ पडेल ती किंमत मोजेल, पण मी तुम्हाला भूलथापा देणार नाही. हे झालं संविधानाच्या बद्दल. त्याच्यात आमचा मागासवर्गीय थोडा आमच्यापासून बाजूला गेला. अल्पसंख्याक समाज, मी आपल्याला सांगतो, आम्ही सरकारमध्ये गेल्यावर ह्या वर्षी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात अल्पसंख्याक विभागाला 1000 कोटी रुपयाची तरतूद केली. 1000. काँग्रेसच्या राजवटीमध्ये देखील कधी झाली नाही. वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या संस्था काढल्यात. बार्टी काढली, आरटी काढली, सारथी काढली, महाज्योती काढली, अमृत काढले, आदिवासींना टार्टी काढली. माझा अल्पसंख्याक समाज म्हणायचा, दादा आमचा काहीतरी विचार करा की हो. आपण त्यांच्याकरता टार्टी संस्था काढली. हे काम आम्ही महायुतीनं केलं. आम्ही त्याच्यात पुढाकार घेतला. एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी. हे अल्पसंख्याक समाजाने विसरता कामा नये. माझ्या मुलामुलींना अल्पसंख्याक समाजाच्या मौलाना आझाद महामंडळ आहे, त्याचं भाग भांडवल 1000 कोटी केलं. 50 कोटीची गॅरंटी होती सरकारची, 500 कोटीपर्यंत केली. त्यांना जे काही कर्ज असतं ते कर्ज देखील घेण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये महत्वाचे बदल त्या ठिकाणी केले आणि हे निव्वळ केलं समाजाच्या भल्याकरता, समाजाच्या हिताकरता, अल्पसंख्याक विभागाच्या करता. आम्ही अनेक तालुक्यांमध्ये दफनभूमीला, तिथं त्याच्यामध्ये वॉल कंपाऊंडला, तिथं उर्दू शाळेला, तिथं आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या करता, शादीखान्याच्या करता असा आम्ही निधी दिला. हा कधी याच्या आधी दिलेला नव्हता. आम्ही दिला. आम्ही त्याच्यामध्ये ते आमचं कर्तव्य होतं आणि ह्या पद्धतीनं आम्ही ही सगळी कामं त्या बाबतीमध्ये केली. एवढंच करून आम्ही थांबलो नाही. ह्यामध्ये काही झालं तरी या समाजाला अंतर पडून द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आणि ही भूमिका घेऊन
आज आम्ही राज्यामध्ये पुढे चाललेलो आहे. तुम्ही घाबरू नका. मदरशांच्या देखील शिक्षकांना आम्ही 6,000चा 16,000 पगार केला, 8,000चा 18,000 रुपये पगार केला. परदेशात मुलांना पाठवायला गरिबाची माझी अल्पसंख्याक समाजाची मुलं मुली त्यांना देखील प्रतिवर्षी 40 लाख रुपये त्या ठिकाणी शिकण्याच्या करता शिष्यवृत्ती दिली प्रति विद्यार्थी. ही गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला कुणाला जर खरं खोटं करायचं असेल तर या, मी त्यांना माझे पूर्णपणे आकडेवारी दाखवतो. हे काम आम्ही केलंय. आम्ही तिथं कुठं वेगळा विचार केला नाही. अशा पद्धतीनं काम करणारं हे महायुतीचं सरकार आहे. ह्या गोष्टीचा आदर हा आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. मित्रांनो, एवढ्यावरच आम्ही त्या ठिकाणी थांबलो नाही. ह्याच्याही पुढे जाऊन आपण कुठल्याही समाजाला त्या बाबतीमध्ये वंचित ठेवायचं नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्या सगळ्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आम्ही सरकारमध्ये स्वीकारली. मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही कुठेही कमी पडलो नाही. उच्च शिक्षणाच्या करता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्यासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्याचं काम देखील आम्ही त्या बाबतीमध्ये केलं. आणि 15 जिल्ह्यामध्ये 2,800 बचत गट माझ्या अल्पसंख्याक महिलांच्या करता महिला आर्थिक विकास महामंडळाकडनं आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलेले. मी मदरशांना सोलर प्रणालीद्वारे वीज पुरवठा ही योजना आणली आणि त्याच्याकरता प्राथमिक मालेगावला 5 कोटी रुपयाची तरतूद त्या बाबतीमध्ये केली. ह्या पद्धतीनं आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हे सरकारमधले घटक आहोत, हे आपल्याला विसरता येणार नाही. आज माझ्या इथल्या मायमौली बसल्या. निकाल लागल्यानंतर माझ्या अल्पसंख्याक समाजाची लोक पण आमच्यापासून बाजूला गेली. त्यांना अशी भीती वाटली की उद्याच्याला तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर हिंदू राष्ट्र करतील, आपल्याला कुठेतरी पाकिस्तान बांगलादेशमध्ये पाठवतील. अरे कसं पाठवतील? तुम्ही भारतीय आहोत, तुम्ही आम्ही भारतीय आहोत, आपण दुसऱ्या कोणी नाहीये. परंतु फेक नरेटिव्ह सेट केला. झालं काय? आज आपण सगळेजण एकत्रपणे राहतोय. परंतु दिशाभूल तर झाली. आम्ही फक्त 0.6% कमी पडलो तरी आमचे अनेक खासदार पडले. आज इथं माझ्या मायमाऊली आहेत. माझ्या बरेच दिवस मी 10वा अर्थसंकल्प सादर करत असताना एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो आणि मी म्हटलं की यावेळेस जरा मला चांगला अर्थसंकल्प आपण देऊया. 6.5 लाख कोटीचं बजेट होतं. 3-3.5 लाख कोटी रुपये आपल्या पगाराला शासनाच्या क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 आणि सगळ्या बाकीच्या कामाला लागत होते. पेन्शनला लागत होते. घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला लागत होते. त्याच्यातून बाकीचे 3 लाख कोटी हे विकासाला द्यायचे होते. पाणी, लाईट, पिण्याचं, शेतीचं, वेगवेगळ्या प्रकारची रस्त्यांची कामं, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा आम्हाला द्यायच्या होत्या. त्याच्यातून मी 75,000 कोटी रुपयाची बचत केली आणि माझ्या मायमाऊलींना माझी लाडकी बहीण योजना आणली. आता त्या योजनेला लगेच विरोधकांनी विरोध केला. हे म्हटले कंगाल करायला निघालेत, राज्य सरकारची दिवाळखोरी काढायला निघालेत, तिजोरी पूर्णपणे रिकामी केली, हे खोटं आश्वासन देत आहे. ह्यांना मायमाऊलींना पैसे द्यायचे नाही, ह्यांना फसवायचंय, ह्यांचा निवडणुकीवर डोळा आहे. अरे वाटेल तशा प्रकारचे आरोप केले. कोर्टात गेले ह्याला स्टे आणण्याच्या करता. कोर्टाने नाही स्टे दिला. काय काय कृत्या लढवल्या. सांगितलं आमचं सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू. अरे का रे बाबा, का बंद करू? जर आम्ही खुरपणीला जाणारी बाई, दिवसभर काम करणारी बाई आणि संध्याकाळी तिची चूल पेटती, आज तिच्याकडे कुणी त्या पद्धतीनं लक्ष देत नाही, तिला सबल कुणी करत नाही, सक्षम कुणी करत नाही. तिच्या हातामध्ये पैसे आल्यानंतर तिला सांगतात घराचं काम बघ, तू खर्च करू नको. अशा प्रकारे अरे तिला पण जीव आहे ना, तिलाही वाटतं ना की मी माझ्याकरता काहीतरी घ्यावं, माझ्याकरता काहीतरी खर्च करावा. आणि म्हणून डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आधार कार्डची लिंकअप केलं आणि त्यांच्या अकाउंटला पैसे टाकायला सुरुवात केली. पहिल्यांदा जुलै ऑगस्टचे पैसे सगळं तयार व्हायला वेळ लागला. ऑगस्टला 3,000 रुपये दिले की नाही दिले. सप्टेंबरला 1,500 दिले आणि दिवाळीच्या आधी पुन्हा 3,000 रुपये दिले ना, 7,500 रुपये दिले. आज त्यांची दिवाळी चांगली झाली. आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय, आनंद दिसतोय.
जाईल तिथं माझी मायमाऊली आम्हाला राख्या बांधतात, जाईल तिथं आम्हाला ओवाळतात. आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधनाची ओवाळणी दिली, आता भाऊबीजेची ओवाळणी दिली. काय आम्ही चुकलो? काय आम्ही कमी पडलो? कशा करता आम्हाला त्यांनी दोष द्यायचा? विरोधक कारण नसताना ह्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. मायमाऊलींनो, मी तुम्हाला सांगतो, ही योजना तुमचा भाऊ अजित पवार पुढे चालू ठेवेल. तुम्ही फक्त उद्याच्याला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. योजना चालू पुढे 5 वर्ष, काळजी करू नका. तुम्हाला 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, ती योजना चालू. माझ्या तरुणींना स्टायपन देण्याची 6,000, 8,000, 10,000, 10 लाख विद्यार्थी वर्षाला 8,000 खर्च, ती योजना चालू. ह्या सगळ्या योजना मी तुम्हाला देत असताना ते म्हणाले, बघा ह्या सरकारचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच लाडके आहेत, भाऊ तर काहीच बघत नाही, भाऊ दोडक्याच आहे. अरे म्हणलं शाण्यांनो, जरा बघा, मी 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, आम्ही तिघं बसलो, तुम्हाला वीज बिल माफ केलं की नाही? 0ची लाईट बिल दिले, मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल 0 करून टाकलं, मागचं येणं काही नाही. आणि पुढं पण तुम्हाला 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची मोटर चालवा. पाऊस काळ चांगला झालाय, बॅरेजेस मधलं पाणी उचला, माझ्या नदीचं पाणी गोदावरीचं उचला, कुठल्या धरणाचं पाणी उचला, बोरचं पाणी उचला, विहिरीचं पाणी उचला, शेतीवाडी चांगली करा. हे काम आम्ही लोकांनी केलं. काँग्रेसवाल्यांनी 2003 ला केलं, लगेच बिल परत दिलं. योजना कायमची चालवली नाही. आम्ही 15,000 कोटीची योजना कायमची चालवतोय. ते आमचं धोरण आहे, तो आमचा नियोजन आहे. एवढ्यावर नाही थांबलो. तुमच्याकडे परभणीला दुधाचा धंदा कमी आहे, माझ्या वेगवेगळ्या बाकीच्या भागात दुधाचा धंदा मोठा आहे. त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाचा भाव परवडना म्हणून तो 28 रुपयावर आला. आम्ही 1 ऑक्टोबर पासून त्या दुधाचा भाव 7 रुपये इन्सेंटिव्ह वाढून आता 28 आणि 7 35 केलाय. सगळं पारदर्शक. डायरेक्ट माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जातात, डायरेक्ट माझ्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जातात, मध्यस्थी नाही, मधी कुणी काहीतरी लबाडी करण्याचा संबंध नाही. ह्या पद्धतीच्या योजना आणल्या. अजूनही पुढे आपल्याला चांगल्या योजना आणायच्या का? केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. कालच तुम्ही बघितलं, देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये रॅली झाली. पुण्यात 21 जागा आहे. अहो, आपल्या जिल्ह्यात 4 जागा आहेत. 4 परभणी तर जगात जर्मनी, भारतात परभणी, जागा 4. पुणे जिल्ह्यात जागा 21, ठाण्याला जागा 18. ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला गंगाखेडला रत्नाकर गुट्टेला तिथं आपल्याला मतदान करायचंय. जिंतूरला मेघना बोर्डीकर, तिची कमळाची खूण आहे, तिथं बटन दाबायचंय. परभणीला आनंद भरोसे, त्यांची खूण धनुष्यबाण आहे. आणि गंगाखेडला पण मला वाटतं कमळ आहे, ॲटो आहे, सॉरी ॲटो आहे, ती रासप आहे, ॲटो ॲटो हा ॲटो रिक्षा घेऊन चाललाय आमचा रत्नागर, टोर 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 टोर. त्याच्यामध्ये आमचा राजेश ह्याची खूण घड्याळाची आहे. म्हणजे माय माऊलींनो, माझ्या बांधवांनो, आपल्याला पुन्हा सरकार आणण्याच्या करता परभणीमध्ये राजेशला घड्याळ, आनंद भरोसेंना धनुष्यबाण, मेघना बोर्डीकरला कमळ आणि गंगाखेड रत्नाकरला ऑटो रिक्षा, ह्या खूण आहे. त्या लक्षात ठेवा. त्याला बटन दाबली त्या भागामध्ये की सरकार आपलं येणार. सरकार आलं की तुमच्या योजना चालू. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. कांदा निर्यात बंदी उठवली. पंतप्रधानांच्या सभेला मी होतो. आम्ही ती चर्चा करत होतो. ते मला विचारत होते, अजित कशी परिस्थिती आहे? त्यांच्या सभा मोठ्या मोठ्या होत आहेत, समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणाले कोट्यवधी रुपयाचा निधी मी महाराष्ट्राला देईल. कशाला? मेट्रो करायला, वंदे भारत ट्रेन चालू करायला, एअरपोर्ट करायला, त्याच्यामध्ये बंदर करायला, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन करायला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं
विकासाच्या करता मोठे मोठे प्रकल्प आणायला, ह्या करता देशाच्या पंतप्रधानांचं आपल्याला पाठबळ आहे. हे विरोधक करू शकत नाही, कारण तिथं त्यांची सत्ता नाहीये. म्हणून माझ्या मानवतकरांनो, पाथरीकरांनो, लक्षात ठेवा, ह्याला का निवडून द्यायचं किंवा या बाकीच्या उमेदवारांना का निवडून द्यायचं? आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे. परभणी खरोखरच मागे राहिलंय. ज्या पद्धतीनं इथली गावं आहेत, ज्या पद्धतीनं इथले रस्ते आहेत, ज्या पद्धतीनं इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायला पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी इथं झाल्या नाही. एवढ्यावरच नाही, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीतच काम करत असताना आम्ही ह्या संदर्भामध्ये ज्याचा उल्लेख मगाशी राजेशने केला, गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना, त्याच्यामध्ये मला कामगारांनी निवेदन दिले 12,26,30,000 रुपये त्यांचं वेतन थकीत आहे. काय कशा पद्धतीने तो कारखाना खाजगी कोणी घेतलाय, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माझ्याकडनं मदत पाहिजे, तुम्ही काळजी करू नका. केंद्रामध्ये अमित शाह ह्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यामुळं ह्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना विस्तार वाढ करून त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं माझ्या ह्या परिसरातला ऊस हा जाण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये इथली गाळप क्षमता दुप्पट करण्याकरता शासन स्तरावर केंद्र आणि राज्य इथं आम्ही ह्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपा करता आम्ही पुढाकार घेऊ. माझा शब्द आहे, तुम्ही काळजी त्या ठिकाणी करू नका. एकंदरीतच ह्यामध्ये माझ्या मानवत परभणी तालुक्यातील 54 गावे सिंचनाखाली आणण्याच्या करता गोदावरीवरील बंधाऱ्यातून दुधना नदीवर नवीन बंधारे उभारून उपसा सिंचन योजना राबवण्याचा शासन स्तरावर आम्ही निर्णय घेऊ शकतो. कारण नाथसागर पासून बाबळीपर्यंत हे सगळे जे बॅरेजेस आहेत, ते बॅरेजेस त्या काळामध्ये मी तुमच्या मराठवाड्याच्या करता मी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून मराठवाडा दोन्ही बाजूला एक सुजालाम सुफालाम झालेला आहे. त्याच्यामध्ये नाथरा सावंगी असेल, ढालेगाव असेल, तारुगावन असेल, मुदगल असेल, मुळी असेल, ही आपल्या मतदारसंघातील बंधारे आपण बांधलेले, हे आपण विसरू नका. ह्याच्यामध्ये गोदावरीच्या डाव्या बाजूने वाहणारा पैठणचा डावा कालवा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या बाजूने वाहणारा उजवा कालवा, या दोन्ही भागामध्ये असणाऱ्या उंचवट्याच्या भागावर ज्या 54 गाव त्या भागामध्ये आजही पाण्याची समस्या आहे. उशाला नाथसागर, एवढं मोठं जायकवाडी धरण, एवढी मोठी गोदाकाठ पार तो त्या ठिकाणी परराज्यामध्ये जाती आणि एवढे मोठे बंधारे बॅरेजेस, तरी देखील आपला काही भाग हा वंचित पाण्यापासून राहिलेला आहे. त्याच्याबद्दलचा परिपूर्ण प्रस्ताव हा जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्याकडे सादर झालेला आहे. आपण काळजी करू नका. आपलं सरकार उद्या आणा, गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. सरकार आल्यावर पहिली मीटिंग मी ह्याची लावेल, राजेशला बोलवेल, तुम्हाला प्रमुखांना बोलवेल आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू. सर्वांचं श्रद्धास्थान साईबाबाची जन्मभूमी पाथरी शहर, या पाथरी शहरामध्ये साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला देखील मंजुरी दिलेली आहे आणि या पुढच्या काळात तिथं निधी देण्याचं काम करू. माझ्याच नियोजन खात्याच्या अंडर ते काम घेतलेलं आहे. काळजी करू नका. त्याच्यातनं भक्तगण येतील, मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनाला येतील, त्याच्यातनं इथं रोजगार निर्माण होईल. त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं काम इथं त्या ठिकाणी उभं राहील. जिल्ह्यातील सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं नरसिंह पोकर्णी या देवस्थानासह अनेक तीर्थक्षेत्राचा त्यांना पर्यटन दर्जा देऊन विकास करण्याच्या करता आम्ही मागे राहणार नाही. आम्ही निधी देऊ. फक्त ह्यांनी पाठपुरावा करायचा. ह्यांनी पाठपुरावा करायला ह्याचं गाड्याचं बटन दाबायचं, तेवढं तुमच्या हातात आहे. पाथरीमध्ये असणारा हा जो काही कारखाना आहे गोदावरी दुधना, ह्याच्यामध्ये देखील हा भाग सुजालाम सुफालाम करणार आहे, आर्थिक सुबत्ता आणणार आहे, महत्वाचा कणा आहे. अहो, ही कारखाना आहे फक्त 1250 टनाचा. आम्ही आमच्या भागामध्ये कारखाने चालवतो 15,000 टनाचे, 17,000 टनाचे, 12,000 टनाचे. आपल्याला इतरांच्या बरोबर यायचं आहे असं मागं राहून नाही चालणार. चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता देऊन नाही चालणार.
अरे त्या लोकप्रतिनिधीच्या अंगात दमक आणि ताकद असावी लागती, त्यावेळेस कामं होत असतात. त्या उमेदवाराच्या अंगात पाणी असावं लागतं. जर त्याच्या अंगातच पाणी नाही ते तुम्हाला काय पाणी देणार आहे? काय नाही देणार. आम्ही महायुतीच्या माध्यमातून तुम्हाला पाणी देऊन दाखवू. तेवढी रग, तेवढी हिंमत, तेवढी प्रशासनावर आमची पकड आहे. आम्ही असे तसे वागणारे कार्यकर्ते नाही. ह्या गोष्टीचा पण विचार आपण या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि याच्यातून माझ्या कामगारांचं जे देणं आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला मार्ग काढता येईल. ती पण आपण काळजी त्या ठिकाणी करू नका. आता मला एक चिठ्ठी दिली की ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड या सुरेश कुटीच्या संस्थेने आमच्या मतदारसंघातील 250 कोटी रुपये बुडवले. आता आपल्या बँका सोडून तिथं मल्टीस्टेटला कशाला गेला पैसे घालायला? आपलं सोडायचं चांगलं आणि दुसऱ्याचं तसलं पकडायचं. त्याची तर दिवाळखोरीच निघाली असं मला कळलं. मी लक्ष घाली. मी एखादी तक्रार आल्यानंतर त्याच्या खोलात जाईल. मी त्याच्यामध्ये डोळेझाक करणार नाही. पण मला जी माहिती मिळाली त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याची असणारी प्रॉपर्टी ही जप्त करून त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून ह्या माझ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवाल्यांना आपल्याला त्यांचं रेकॉर्ड तर असेल पैशाचं, त्या पद्धतीनं आपण पैसे देण्याचं काम करू. पण त्याला काही वेळ लागेल. ती काही जादूची काढणी नाही. आता अजित पवार गेला आणि चाल रे आणि इकडे 250 कोटी आणि देऊन टाकताना असं नाही. त्याला थोडासा वेळ लागेल. तो वेळ मला द्या. आपण निश्चितपणे त्याच्यातनं देखील आपल्याला सगळ्यांना मदत करण्याची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेऊ. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे. वेगवेगळे लोक येतील, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करतील. आरोप प्रत्यारोपांनी माझ्या परभणी जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघातला रोजीरोटीचा प्रश्न सुटतो.